हॅलो स्टुडंट. आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे उप्स कन्सेप्ट इन जावा मधला पार्ट 2. आपण लास्ट लेक्चरला किंवा लास्ट व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं व्हॉट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. बेसिकली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज इज द प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज यूज्ड अ क्लासेस अँड ऑब्जेक्ट इन द प्रोग्रामिंग, राईट. सो असे काही प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत जे प्रोग्राम करताना क्लासेस अँड ऑब्जेक्टचा यूज करतात. नथिंग बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. याचेच काही फीचर्स आहेत. क्लास अँड ऑब्जेक्ट आपण बघितलं, पण अदर दॅन क्लास अँड ऑब्जेक्ट इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम ह्यासुद्धा गोष्टी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेजमध्ये येतात, राईट. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं व्हॉट इज क्लास आणि ऑब्जेक्ट आणि डिटेलमध्ये बघितलं होतं. एकदा तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा, तर तुम्हाला क्लास अँड ऑब्जेक्ट म्हणजे काय एक्झॅक्टली कळेल. सो आपण लास्ट लेक्चरला क्लास अँड ऑब्जेक्ट बघितलं होतं. बेसिकली क्लास इज अ ब्लूप्रिंट ऑफ अन ऑब्जेक्ट विच इज अ लॉजिकल एंटिटी, राईट. अँड ऑब्जेक्ट बघितला होता आपण विच इज अ इन्स्टन्स ऑफ अ क्लास, फिजिकल एंटिटी, राईट. क्लास लॉजिकली प्रेझेंट असतो तर ऑब्जेक्ट फिजिकली प्रेझेंट होतो. क्लासला मेमरी लागत नाही, ऑब्जेक्टला मेमरी लागते. हे आपण डिफरन्स बघितले होते. आजचे जे न्यू टॉपिक आहेत फीचर्समधलेच, आज आपण ते बघणार आहोत. पहिलं आहे इनकॅप्सुलेशन, ओके. सेकंड आहे इनहेरिटन्स म्हणजे काय. नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. अँड नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय. सो इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन हे आज आपल्याला बघायचे आहेत. आणि हे सर्व पॉईंट्स मिळून आपल्याला उप्स दॅट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज अचीव करता येते. सो एनी प्रोग्रामिंग लँग्वेज जे सगळं सॅटिस्फाय करतात इज नथिंग बट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस, ठीक आहे. क्लास आणि ऑब्जेक्ट महत्त्वाचे आहेतच, विथ त्याच्यासोबत ह्या सर्व गोष्टीसुद्धा, ठीक आहे. सो आजचा आपला पहिला पॉईंट आपण स्टार्ट करतो, दॅट इज इनकॅप्सुलेशन म्हणजे काय. बाइंडिंग और रॅपिंग कोड अँड डेटा टुगेदर. बाइंडिंग or wrapping code and data together into a single unit are known as encapsulation. So in short, तुमचा जो काही डेटा आहे, कोड आहे, त्याला तुम्ही एकाच ठिकाणी बाइंड करून ठेवणं. सो कोड अँड डेटा म्हणजे काय, व्हेरिएबल्स, तुमचे मेथड्स, फंक्शन्स आहेत, ते तुम्ही एकाच ठिकाणी रॅप करून ठेवणं एकाच युनिटमध्ये, म्हणजेच इनकॅप्सुलेशन. एक्झाम्पल, कॅप्सूल. इट इज रॅप्ड विथ डिफरंट मेडिसिन. एक्झाम्पल बघूया त्याचं. हे बघा, खाली तुम्हाला इथे कॅप्सूल दिसते. जी काय मेडिसिन आपण घेतो ते कॅप्सूल असते. कॅप्सूलमध्ये काय असतं, डिफरंट अमाऊंट ऑफ बघा मॉलिक्युल्स असतात. डिफरंट मेडिसिन कंबाईन करून एका कॅप्सूलमध्ये दिलेलं असतं. सो दॅट इज कॅप्सूल म्हणजेच इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. दॅट मीन्स जसं कॅप्सूलमध्ये डिफरंट मेडिसिन्स कंबाईन करून दिलेले असतात, तसंच तुमच्या डिफरंट व्हेरिएबल्स अँड मेथड्स एकाच ठिकाणी गोळा केलेलं असतील त्याला इनकॅप्सुलेशन म्हणतात. सो इन जावा बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन इज नथिंग बट क्लास, राईट. तुम्हाला क्लासचं एक्झाम्पल दिले बघा. क्लास दिलेला आहे, डेटा मेंबर्स आणि मेथड्स म्हणजे त्याचे बिहेवियर्स तुम्हाला दिलेले आहेत, फंक्शन दिलेले आहेत. सो क्लासच्या आतमध्ये हा तुमचा क्लासचा एक्झाम्पल आहे बघा. क्लासच्या आतमध्ये म्हणजे ओपन आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स म्हणजे मेथड्स कंबाईन करून लिहितो, राईट. म्हणजेच तो क्लासच्या आतमध्ये काही अमाऊंट ऑफ डेटा बाइंड करतात, रॅप करतात. हे सगळं तुम्ही एका ठिकाणी रॅप करताय. कशाच्या आतमध्ये, क्लासच्या आतमध्ये. म्हणजेच क्लास इज अन एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. जावा क्लास इज अन एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. तुम्ही बघा, तुम्हाला ते डायग्राममध्ये दिलेलं आहे. हे कॅप्सूल इज नथिंग बट क्लास इमॅजिन केलेलं आहे. सो ग्रीन कलरचे तुमचे व्हेरिएबल्स आहेत, येलो कलरचे तुमचे मेथड्स आहेत. दॅट मीन्स तुमच्या एका युनिटमध्ये, एका क्लासमध्ये तुमचे डेटा मेंबर्स आणि मेथड्स म्हणजे फंक्शन्स कंबाईन केलेले आहेत. यालाच म्हणतात इनकॅप्सुलेशन. जावा बीन इज फुल्ली इनकॅप्सुलेटेड क्लास बिकॉज ऑल द डेटा मेंबर्स आर प्रायव्हेट. जावा बीनमधले जे काही फुल्ली इनकॅप्सुलेशन अचीव केलं जातं कारण सर्व डेटा प्रायव्हेट असतो. प्रायव्हेट म्हणजे काय, तर फक्त याच क्लाससाठी असतो. दुसरं कोणी त्याला अचीव नाही करू शकत किंवा ॲक्सेप्ट किंवा यूज नाही करू शकत आहे, ठीक आहे. सो लक्षात ठेवा, इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, बाइंडिंग अ कोड अँड डेटा टुगेदर इन टू अ सिंगल युनिट.
त्यामुळे तुमच्या सिंगल क्लासच्या आतमध्ये बिहेवियर तुम्ही रॅप केलेले आहेत. सो क्लास इज अन एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. हे विसरू नका, क्लास इज अन एक्झाम्पल ऑफ इनकॅप्सुलेशन. ओके, दॅट मीन्स तुमचे व्हेरिएबल्स आणि मेथड्स कंबाईन केलेलं आहे एका क्लासमध्ये, म्हणजेच एका कॅप्सूलचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, ही कन्सेप्ट झाली इनकॅप्सुलेशनची. सेकंड, इनहेरिटन्स म्हणजे काय? when one object acquires all the properties and behavior of a parent object is known as inheritance. फॉर एक्झाम्पल, एक पॅरेंट आहे, हा पॅरेंट आहे आणि हा त्याचा चाइल्ड आहे, राईट. सो पॅरेंटचे काही गुण चाइल्डमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपले आईज और आपले हेअर्स सम अमाऊंट ऑफ आपल्या पॅरेंट्स असतात. काहींचे आईसारखे दिसतात, काहींचे वडिलांसारखे दिसतात. दॅट मीन्स तुमच्या पॅरेंट्समधले काही गुण तुमच्यामध्ये आलेले असतात आणि काही तुमचे स्वतःचे असतात, राईट. सो पॅरेंट्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स, बिहेवियर्स तुमच्यामध्ये येणं, चाइल्डमध्ये येणं इज नथिंग बट इनहेरिटन्स. आपण म्हटलो की माझे आईज ब्लॅक आहेत, इनहेरिटरी आहे, मला आईपासून मिळालेले. दॅट मीन्स इनहेरिटन्स तुमच्या पॅरेंट्सकडून काही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. ती सेम कन्सेप्ट आपण वापरतो इनहेरिटन्समध्ये. वेन वन ऑब्जेक्ट ॲक्वायर्स ऑल द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स, सगळ्या प्रॉपर्टीज अँड बिहेवियर्स म्हणजे सर्व फंक्शन्स, सर्व व्हेरिएबल्स एका ऑब्जेक्टचे, पॅरेंट्स ऑब्जेक्टचे चाइल्ड ऑब्जेक्टला ॲक्वायर केले जातात, इज नोन ॲज इनहेरिटन्स. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट म्हणजेच पॅरेंट आणि चाइल्ड रिलेशनशिप. ओके, एक्झाम्पल पुन्हा बघूया आपण. इट प्रोव्हाइड द कोड रियुजेबिलिटी इट यूज टू अचीव रन टाईम पॉलिमॉर्फिझम. व्हॉट इज इन बाय रन टाईम पॉलिमॉर्फिझम आपण ते पुढे बघणारच आहोत. बट कोड रियुजेबिलिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, मला इनिशियली मी सिम्पल कॅल्क्युलेटर बनवते, माझं फक्त ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन हे दोनच गोष्टी होत्या. ठीक आहे, माझा कोड तयार झाला, सर्व तयार झालं. नेक्स्ट टाईम मला त्यांनी दिलं ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर बनवायला. ठीक आहे, वाटतं आज त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण टाकूया. मला ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर बनवायचं आहे. माझ्याकडे बेसिक कॅल्क्युलेटर तयार होतं आणि ॲडव्हान्समध्ये मला ह्या सर्व प्रॉपर्टी प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पाहिजेच आहे विथ रिस्पेक्ट टू साईन, कॉज हे पण मला इथे काढायचं आहे ॲडव्हान्समध्ये. मला पुन्हा जेव्हा मी कोड करायला जाईल ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर तयार करताना, तर मला पुन्हा ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचा कोड ॲड न करता आधी जो कोड माझा तयार आहेत तोच वापरायचा आणि याच्या आतमध्ये साईन आणि कॉसचा ॲड करायचा. दॅट इज मी काय केलं, वरचा कोड ॲज इट इज यूज केला आणि माझे अजून काही नवीन कोड मी ॲड करते, काही नवीन गोष्टी मी ॲड करते. म्हणजे मी इनहेरिटन्स यूज करते. जे आधी ऑलरेडी जो कोड होता तो मी यूज करते, प्लस माझा स्वतःचा कोड मी ॲड करते. दॅट मीन्स मी माझा कोड रियूज करते. दिस इज नथिंग बट द रियुजेबिलिटी, और यालाच आपण इनहेरिटन्स म्हणू. जे ऑलरेडी आहेत ते अचीव करायचं जर गरज असेल तर, आणि आपला स्वतःचा पण काहीतरी कोड ॲड करायचा. एक्झाम्पल बघा, पॅरेंट्स दिलेले आहेत. पॅरेंट्स सेज आय एम अ बेस क्लास, चाइल्ड सेज आय एम अ डिराइव्ड क्लास. सो पॅरेंटच्या प्रॉपर्टीज चाइल्डला मिळतात. मग आपल्याला हे पण माहिती आहे, कधी कधी पॅरेंटची सर्व प्रॉपर्टी चाइल्डला मिळतात, तर कधी कधी काही अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी चाइल्डला मिळतात. दॅट मीन्स तो ॲक्सेसिबिलिटीचा कोड येतो, तो काय आहे ते पण नंतर बघूया. पण सध्या पुरता इनहेरिटन्समध्ये पॅरेंट्सचा पार्ट चाइल्डला ॲक्सेसेबल असतो, राईट. म्हणजे पॅरेंट्सचे प्रॉपर्टीज आणि बिहेवियर हे चाइल्डमध्ये येतात, म्हणजे इनहेरिटरी ते येतात. दॅट मीन्स इनहेरिटन्स. ओके, मग आधी एक्झाम्पल सांगितलं होतं मी की माझ्याकडे ऑलरेडी काही अमाऊंट ऑफ एक कोड लिहिलेला आहे, सिम्पल कॅल्क्युलेटरचा प्लस मायनस डिव्हिजन मल्टिप्लिकेशन. मला ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर तयार करायचं आहे. सो मी हा कोड यूज करणार वरचा, आणि प्लस त्याच्यामध्ये स्वतःचा ॲडिशनली कोड जर साईन कॉस मला हवा असेल तर तो मी ॲड करणार, म्हणजे मी कोड रियूज करते आहे. ठीक आहे, दॅट इज इनहेरिटन्स कन्सेप्ट. हे ज्या टर्म्स आहेत, एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, प्रत्येकाचं सेपरेट पॉईंट विथ रिस्पेक्ट टू कोडिंग आपल्याला बघायची आहे. आपण उप्समध्ये फक्त कन्सेप्ट बघत आहोत. ठीक आहे, डायग्राम लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम.
पॉलिमॉर्फिझम बघा इफ वन टास्क इज परफॉर्म्ड इन डिफरंट वेज. तुम्हाला एक टास्क दिला तर तुम्ही डिफरंट वेमध्ये करता, इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल डान्सर बघा, जर मी डान्सर आहे तर ऑब्वियसली जर डान्सरला 2 किंवा 3 प्रकारे डान्स करता यायला पाहिजेत, फक्त एक देऊन चालत नाही. सो वन टास्क तू डान्स करतोय पण डिफरंट टाईप्समध्ये तू डान्स करत असेल. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण शेपचा. मला शेप ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. आय एम गोइंग टू ड्रॉ अ शेप, पण कुठला शेप? सो टास्क एकच आहे, मला शेप ड्रॉ करायचा आहे, बट सर्कल, ट्रायंगल की रेक्टँगल. सो मी म्हणते समोरच्याला की ड्रॉ अ शेप. कुठला ड्रॉ करायचा? टास्क एकच आहे, म्हणजे समोर 3 वेगवेगळे स्टुडंट दिलेले आहेत, तिघांना मी म्हटले की ड्रॉ अ शेप. मग काही जण सर्कल ड्रॉ करतील, काही जण रेक्टँग्युलर ड्रॉ करतील, काही ट्रायंगल ड्रॉ करतील, डिपेंड ऑन द पर्सन तो शेप ड्रॉ करेल, कारण की मी स्पेसिफाय नाही केलं काय ड्रॉ करायचं आहे. दॅट मीन्स टास्क एकच आहे बट डिफरंट वेमध्ये आहे, राईट. तो वे त्या पर्सनवर डिपेंडंट आहे, राईट. मी पुन्हा एकदा एक्झाम्पल सांगते. माझ्यासमोर 3 स्टुडंट बसलेला आहे, 3 स्टुडंटला मी म्हणते की शेप ड्रॉ करा, ड्रॉ अ शेप. मी टास्क तर देऊन दिला की शेप ड्रॉ करायचा आहे, बट एका स्टुडंटने सर्कल ड्रॉ केला, दुसऱ्याने ट्रायंगल आणि तिसऱ्याने रेक्टँगल. सो टास्क एकच दिला आहे तिघांना, पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने टास्क केलं आहे. का? बिकॉज मी टास्क स्पेसिफाय नाही केलेला आहे. जनरल फॉर्ममध्ये सांगितलं की शेप ड्रॉ करायचा आहे किंवा एरिया काढायचा आहे. ड्रॉ अ शेप अँड फाइंड द एरिया, पण कशाचा? सो 3 वेगवेगळे पर्सन आहेत, ते त्या प्रकारे शेप काढतील आणि त्या प्रकारे त्याचा एरियाही काढतील. सो इन शॉर्ट एकच टास्क आहे, शेप, बट परफॉर्म करतो आहे डिफरंट वेमध्ये. डिफरंट पर्सन डिफरंट वेमध्ये परफॉर्म करतो आहे, इज नोन ॲज पॉलिमॉर्फिझम. मी जे काही डेफिनेशन रेड कलरमध्ये मेन्शन केलेले आहेत तर लक्षात ठेवा. त्या मेन डेफिनेशन आहे. सो तुम्हाला कोणी विचारलं तर ते हे असतं, असंपेक्षा इज बेटर तुम्हाला एक्झॅक्ट डेफिनेशन माहिती पाहिजे. ओके, एक्झाम्पल बघा. टू कन्व्हिन्स द कस्टमर डिफरंटली टू ड्रॉ अ समथिंग. फॉर एक्झाम्पल शेप, ट्रायंगल, रेक्टँगल, हेच जे मला एक्झाम्पल सांगितलं. 3 वेगवेगळे स्टुडंट आहेत, तिघांना मी शेप ड्रॉ करायला लावते आहे, बट टास्क दिला शेप ड्रॉ करायचा. सो 1 पर्सन ड्रॉ सर्कल करेल, सेकंड पर्सन ट्रायंगल करेल, थर्ड पर्सन रेक्टँगल ड्रॉ करेल, त्याचाच एरिया पण फाइंड करेल, राईट. कारण की मी जनरल टास्क दिलेला आहे ड्रॉ अ शेप म्हणून. सो एकच टास्क आहे, पण 3 लोकांनी 3 वेगवेगळ्या प्रकारे तो टास्क अचीव केलेला आहे. दॅट इज डिफरंट वेजमध्ये, इज नोन ॲज नथिंग बट पॉलिमॉर्फिझम. ओके, सो इन जावा we use method overloading and method overriding to achieve polymorphism. What is the meaning of method overloading, method overriding? हे सर्व बघायचं आपल्या डिटेलमध्ये, पण आपण नंतर बघणार आहोत इन डिटेल्स पॉलिमॉर्फिझममध्ये. त्याच्या आधी आपल्याला बेसिक जावाचे प्रोग्राम्स बघायचे आहेत, सिंटॅक्स बघायचे आहेत, कन्सेप्ट बघायचे आहेत, आणि मग आपण ह्या सर्व एक्झाम्पल्सकडे कोडिंग पार्टकडे जाणार आहोत. ठीक आहे. सो मेथड ओव्हरलोडिंग, मेथड ओव्हररायडिंग इन कोडिंग पार्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्शन बघा. हायडिंग अ इंटरनल डिटेल्स अँड शोविंग फंक्शनॅलिटी इज नोन ॲज ॲब्स्ट्रॅक्शन. जे काही इंटरनल डिटेल्स आहेत त्या हाईड करायच्या आहेत आणि फक्त फंक्शनॅलिटी दाखवायची आहेत. याचं एक्झाम्पल बघा, तुमचा मोबाईल फोन. तुमच्या मोबाईल फोन तुम्ही गेम खेळतात. गेम खेळताना तुम्ही काय करतायत? फक्त फंक्शनॅलिटी यूज करतायत त्याची. इंटरनली कसं गेम खेळल्या जातं आहे ते हाईड केलेलं आहे, म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्शन, राईट. और बघा एक्झाम्पल ऑफ फोन कॉल्स. आपण फोन कॉल करतो, फोन लागतो, पण ॲक्च्युली कसं फोन कॉल केलं जातं ह्या प्रोसेसिंग आपल्याला माहीत नाही आणि काही त्याचा संबंधही नाही आहे किंवा माहिती करून घेण्याचा. का? फोन लागतो आहे, दॅट्स इनफ. सो आपल्याकरता फंक्शनॅलिटी वर्क होती आहे, दॅट्स इट. इंटरनल डिटेल्स आपल्यासाठी गरजेचं नाही आहे, सो ते हाईड करणं. सो इन शॉर्ट ॲब्स्ट्रॅक्शन बेसिकली समोरच्याला फक्त फंक्शनॅलिटी दाखवायचं आहे, त्याचे इंटरनल काय डिटेल्स आहेत ते हाईड करायचं, म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्शन. आणि आजकाल ऑब्वियसली सगळ्याच गोष्टी ह्या ॲब्स्ट्रॅक्शन वर्क करतात. तुमचा मोबाईल फोन झाला, तुम्ही जे काय ऑनलाईन बँकिंग करतात, ऑनलाईन शॉपिंग करतात, सर्व ॲब्स्ट्रॅक्शन आहे. जे दाखवण्या गरजेचं दाखवलं जातं फंक्शनॅलिटी, आणि त्याचे डिटेल जे आहेत कसं वर्क होतं आहे ते हाईड केलं जातं. इन जावा वी यूज ॲब्स्ट्रॅक्ट क्लास अँड इंटरफेस टू अचीव अ ॲब्स्ट्रॅक्शन. अगेन हे दोघे पार्ट्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. आपण जेव्हा पॉईंट येईल तेव्हा आपण हे पार्ट बघणार आहोत. तो खाली एक्झाम्पल दिले बघा वॉटरचं. आपण पाणी पितो
आपल्याला माहिती आहे वॉटर हायड्रोजन ऑक्सिजन मॉलिक्युल्सने बनलेलं आहे, पण एका थेंबमध्ये किती मॉलिक्यूल, एका ग्लासमध्ये किती मॉलिक्यूल्स आपल्याला काही फरक नाही पडत. आपण फक्त पाणी पितो, राईट. सो आपल्याकरता गरजेचं आहे वॉटर म्हणजे फंक्शनॅलिटी. ते कसं तयार झालेलं आहे, किती मॉलिक्युल्स आहे त्याचं आपल्याला काहीच नाही आहे, राईट. जे गरजेचं आहे ते प्रोव्हाइड करणं आणि जे गरजेचं नाही आहे ते हाईड करणं. सो बेसिकली फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करा आणि त्याची इंटरनल डिटेल्स हाईड करा, म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन. तुमचे जितके पण गेम्स आहेत जे तुम्ही यूज करतात, वर्क्स ऑन ॲब्स्ट्रॅक्शन. तुम्ही गेम्स खेळतात, आतमध्ये कसं वर्क करतं आपल्याला माहीत नाही आहे, ठीक आहे. आय होप सो तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं आणि उप्स ही कन्सेप्ट जे आपण बघत होतो ते आपली कंप्लीट झालेली आहेत. सो उपच्या सर्व कन्सेप्ट कंप्लीट झालं आहे. आपलं क्लास, ऑब्जेक्ट, इनकॅप्सुलेशन, इंटरफेस, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन हे सर्व झालं आहे. ॲब्स्ट्रॅक्शनच्याच आतमध्ये इंटरफेस आणि ॲब्स्ट्रॅक्ट क्लास येतो. सो आपण तो त्या पॉईंटला बघूया. सध्या पुरतं एवढंच बघून आपण ज्यावेळेला स्टार्ट करतो आणि बेसिक कन्सेप्ट म्हणून तुम्हाला मी सांगते. नेक्स्ट व्हिडिओ माझा असणार आहे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे. सो एक डिफरन्स बघणार आहोत आपण विथ द हेल्प ऑफ एक छोटीशी स्टोरी, ज्यातून तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स याचा कळून येईल, ठीक आहे. सो आजचं लेक्चर एवढंच होतं. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या फ्रेंडपर्यंत पोहोचवा. थँक्यू.